महत्त्वाचा मुद्दा आहे। मात्र आता जी मोठी बातमी आली त्याप्रमाणे नागपूरमध्येही केवळ 24 तासामध्ये 25 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। याआधी 2 ऑक्टोबरला 16, 3 ऑक्टोबरला 9 अशी मृत्यूंची संख्या आहे। खरं तर नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर नागपूरमध्ये अशा प्रकारचे रुग्ण दगावल्याची घटना मोठ्या प्रमाणात घडतात। यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे सत्ताधारी म्हणून? नाही, पहिली प्रतिक्रिया करणजी माझी अशी आहे की ही सगळी रुग्णालय, शासकीय रुग्णालय ही बघा, आपण कुठेही अपघात झाला, एखादा रुग्ण सिरियस असला त्याला रेफर केलं जातं तिथल्या शासकीय रुग्णालयामध्ये। खाजगी रुग्णालय परिस्थिती बिघडलेल्या पेशंटला ठेवून घेत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि नांदेडचं जर आपण बोलायचं झालं तर या सगळ्यामध्ये बघा, कुठेही राज्य शासनाकडून ज्या गोष्टी केल्या जातात, अनेक वेळेला माध्यमांनी तिथे टीका केल्या की औषधाचा साठा पुरेसा नव्हता, तेही चुकीचं आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 2-2 मंत्री त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता पाठवले, आमचे नेते त्या ठिकाणी पाहणी करण्याकरता गेले आणि त्याच्याकरता चौकशी समिती देखील नेमलेली। तिथे एकूण किती आहे, त्यामध्ये पुढे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे जोडलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे जोडलेत। मी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे। वाघमारेजी, खरं तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि आता नागपूरमध्ये देखील मृत्यूचं तांडव रुग्णालयामध्ये पाहायला मिळतं। याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? सगळ्यात पहिलं की हे जे सरकार भाजप प्रणित शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचं जे सरकार आहे हे पूर्णपणे लांछनास्पद या महाराष्ट्राला नाव करणारं सरकार आहे। या कमीच आहे अशा पद्धतीचं हे सरकार आहे। यांना अजिबात संवेदना नाहीयेत। यांच्या मंत्र्यांनी, हसन मुश्रीफ साहेबांनी कबूल केलेलं आहे की 3-3 महिने आमच्याकडे औषधांचा पुरवठा नव्हता। हाफकिनची संस्था जी औषधं खरेदी करत होती त्यांच्याकडून यांनी काढून प्राधिकरण नेमलं। चला, तुम्ही नेमलं औषधं घेण्यासाठी, पण त्या प्राधिकरणाचा सीओ पण तुम्ही नेमू शकत नाही। मग ते प्राधिकरण नेमलं कशाला? का तर तुम्हाला त्याच्यातले पैसे खायला पाहिजेत म्हणून। कारण जी सिस्टीम चालू आहे ती सिस्टीम बंद करायची, नवीन काहीतरी आपण करतोय हे दाखवायचं। पण ते करत असताना जर त्याच्यामध्ये निष्पाप नागरिक वाघमारेजी, आपला आवाज येत नाहीये, तर काही तांत्रिक अडचणीमुळे राजू वाघमारे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। टीव्हीवर जाण्यात, इतर ठिकाणी फिरण्यात हे सरकार अगदी मशगूल आहे। यांना सर्वसामान्यांची अजिबात कदर नाही आहे। आज एवढे जड मरण पावतायत पण त्याचं सोयीसुद्धा या सरकारला अजिबात नाही आहे। आणि हे सरकार कोणत्याही परिस्थितीत या महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून गेलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत। कारण सामान्यांचं जीवन जर सुसह्य करायचं असेल तर या भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्या सरकारला जर महाराष्ट्रात ठेवलं तर आपला महाराष्ट्र ऑलरेडी यांनी 50 वर्ष मागे नेऊन ठेवलाय। याच्यापेक्षा अजून त्याला कसा खड्ड्यात घालतील याचा नेम नाही। म्हणून यांना लवकरात लवकर या सत्तेवरून खाली खेचणं हे प्रत्येक सामान्य माणसाचं काम आहे। कारण प्रत्येक सामान्य माणूस याच्यात होरपळतोय। याच्यात त्या अदानी अंबानींची मुलं नाही आहेत, त्यांचे नातेवाईक नाही आहेत, कोण शहा जैन नाही आहेत। तर या महाराष्ट्रातला गरीब वर्ग ज्याच्याकडे पैसे नाहीत, जो मजदूर आहे, जो दलित आहे, जो आदिवासी, अजिबात तुम्हाला चांगलं वाटत नाही हे मी समजू शकतो, पण विषय किती संवेदनशील आहे। तुम्ही डॉक्टर आहात, एखादं एक्सपर्ट मेडिकल कमेंट याच्यामध्ये तुम्ही सूचना आम्हाला केली तर सत्ताधारी म्हणून ते निश्चित आम्ही ऐकू। अहो, हॉस्पिटलमध्ये काय घडलंय आणि तुम्ही सांगता हे सरकार गेलं पाहिजे। जाऊ देत, कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते डॉक्टर साहेब। पण याच्यामध्ये डॉक्टर राजू वाघमारे यांनी जो आरोप केलेला आहे तो मी पूर्णपणे खोडून काढतो। हसन मुश्रीफ साहेब असं अजिबात म्हणालेले नाहीत। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे कुठेही औषधांच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू यातला झालेला नाही। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळेस प्रकरण अंगाशी शिकतं ना, ज्यावेळेस प्रकरण अंगाशी शिकतं तेव्हा अशी तुम्ही एक्सपर्ट ऍडवाइस मागता। बातमी बघा, स्पष्टपणे मुंबई 3 महिने पुरवठा झालेला नाही। कसं काय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असं बोलू शकतात? तुमच्या शिवसेनेची बाजू आपल्याला म्हणायचंय का? कशामुळे आजीजी, माझा आवाज येतोय? औषधांचा तुटवडा किंवा औषधाची कमतरता झाली नाही असं आपल्याला म्हणायचंय का? संपूर्ण मीडियामध्ये आहेत, सगळ्या पेपरला बातम्या आहेत।
की औषधं नाही आहेत, औषधं खरेदीच केली नाही गेली 3 महिने, काय सांगताय ते? सगळे सोनोग्राफी बंद आहे, MRI मशीन्स बंद आहेत सगळीकडे, इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत ICU मध्ये. ही परिस्थिती आहे. माणसं मरायला औषधांबरोबर उपकरणं लागतात. तुमच्याकडे डॉक्टर तुम्ही भरलेले नाही आहेत. काय तुम्ही सांगताय काय केलं नाही म्हणून? काय ह्याच्यात एक्सपर्ट ओपिनियन काय आहे? औषध पाहिजे मरणाऱ्या माणसाला, त्याला उपकरणं पाहिजे. ठीक आहे राजूजी, आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे देखील जोडलेले आहेत. मी अनिशजी यांच्याकडे जाणार आहे. अनिशजी, मृत्यूचं तांडव वाढलाय, रुग्णालय आणि प्रशासन व्यवस्था याला कितपत जबाबदार आहे? शासनाची काय जबाबदारी नेमकी, शासन नेमकं कुठं कमी पडतं यावर आपली काय प्रतिक्रिया? झालेला प्रकार अत्यंत वाईट आहे, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी. खरेदी केली नाही. राजूजी आपल्याकडे येणार आहे. अनिशजी यांचा मुद्दा पूर्ण होऊया. आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. दुसरं कोण जबाबदार असणार आहे याचे मरण पावले? बोला. त्यांचा खून केलाय. झालेला प्रकार इतका वाईट आहे, त्याच्यामध्ये खरंच राजकारण आहे असं आम्हालाही वाटतं. पण उभ्या महाराष्ट्रात तुम्ही विचार करा. वाघमारे साहेब थोडंसं मी बोलतो. वाघमारे साहेब थोडं अनिशजी यांचा मुद्दा पूर्ण होत्या, त्यानंतर पुन्हा आपल्याकडे येणार आहे. अनिशजी बोला. येस. झालेल्या प्रकरणात राजकारण खरंच झालं नाही पाहिजे. इथे माणसांचे जीव गेलेत, हाडामासाच्या माणसांचे जीव गेलेत. लक्षात ठेवा, अजित चव्हाण बघा, तुम्ही मगाशीच म्हणालात संभाजीनगर झालं, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर, तुम्ही ठाण्याचं नाव विसरलात. याच्यात ठाणे सुद्धा आहे आणि नागपूर सुद्धा आहे. ही 2 महानगरं, याच्यामध्ये कोण राहतं, कुणाचं इथून प्रतिनिधित्व असतं हे तुम्हाला माहित असायला हवं. अजित चव्हाण, लक्षात ठेवा. आमचे सन्माननीय मित्र अजित चव्हाण म्हणतात, याच्यात तुम्ही आम्हाला एखादी मेडिकल एक्सपर्ट ऍडवाइस दिली असती तर बरं झालं असतं. ज्यावेळेस कोरोनासारखं महामारीचं संकट उभ्या महाराष्ट्रावर असताना, जिथे साऱ्या यंत्रणा तोकड्या असताना, महाराष्ट्र अगदी हाताच्या तळहाताच्या पोडाप्रमाणे जपलेला त्या माणसाने म्हणजे उद्धव साहेबांनी त्यावेळेस प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याला डोळ्यात अश्रू आले होते त्यांच्या. ते विचारायचे, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. आज कसलीच परिस्थिती नसते. इथे प्रत्येक वेळी बघा, दर 2 महिन्याने तुम्हाला खबर ऐकायला मिळते. आता ह्यांना राजकारण सुटलं याच्यामध्ये म्हणतायत. मग त्यावेळेस कोरोनामध्ये कोण राजकारण करत होतं याही गोष्टींचा विचार करावा. की सामान्य नागरिक मरतायत आज हॉस्पिटलमध्ये, इथे काहीतरी प्रशासनाची काळजी घ्या. तुमच्या पैसा करा. हे माझं साधं सांगणं आहे तुम्हाला. करोडोंच्या बॅनरबाज्या होतात उभ्या ठाण्यामध्ये, नागपुरामध्ये, सगळे करोडोंच्या बॅनरबाज्या. आणि तुमचं शासन आपल्या दारी. आणि थोडा तरी खर्च त्या आरोग्य खात्यावर खर्च करा. तीच प्रशासन, बघा माझा एक साधा प्रश्न आहे, बघा माझा हा प्रश्न नीट ऐका तुम्ही. तेच प्रशासन होतं, तीच आरोग्य यंत्रणा होती, तेच सारे कर्मचारी होते, तेच सारे डीन ज्यांच्या हातून तुम्ही काल ते वॉशरूम साफ करून घेतलात, तीच प्रशासकीय यंत्रणा कोरोनात सुद्धा काम करत होती. आणि त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांनी, त्याच डॉक्टरांनी महाराष्ट्र सांभाळला. आज त्यांच्याकडनं हे सगळं का नाही होते? आज ते कुठे कमी पडतायत? कारण बघा, शेवटी यंत्रणा वेगळी, पण तुमचं नेतृत्व नीट असावं लागतं. तुम्ही जे मागे आहेत ना सरकारी हात दाखवून उभे, ते नीट असावे लागतात, तर ह्या सगळ्या घटना घडतात. आज त्याच कर्मचाऱ्यांनी कोरोनामध्ये महाराष्ट्र सांभाळलाय, जीव वाचवलेत. आज ते का कमी पडतायत? कुठेतरी काहीतरी चुकतंय. हे अजित चव्हाण विचार करतील का एक दिवशी तरी? नक्कीच. मी अजितजी यांच्याकडे जाणार आहे. अजितजी, नेमकं प्रशासन याला करणराव बोला. नाही, अनिश गाडवे खूप छान बोलले, मी त्यांचं अभिनंदन करतो याकरता. पण हा सगळा जो विषय आहे, खरं तर अशी तुलनाच होऊ शकत नाही कोरोना काळामध्ये आणि आता. एक लक्षात घ्या, कोरोना काळामध्ये कुठलंही राजकारण न करता सगळे सरकारच्या पाठीशी त्यावेळेला उभे होते, हे आपणही मान्य करा. यामध्ये मी आपल्याला सांगतो की काय होतंय. 500 खाटांच्या रुग्णालयामध्ये एका दिवशी 24 जणांचा मृत्यू होतो, दुसऱ्या दिवशी 11 जणांचा मृत्यू होतो. त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 12 नवजात बालकं असतात आणि त्यानंतर 6 नवजात बालकं असतात. एखाद्या दिवशी आपण जर संबंध वर्षभरामधली आकडेवारी काढली, डॉक्टर राजू वाघमारे अशा भागामध्ये राहतात जिथे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सरकारी रुग्णालयं आहेत. डॉक्टर साहेब, नुसतंच सरकारवरती आरोप करण्यासाठी, सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी असं बोललं ठीक आहे. आमचं सरकार आल्यानंतर मी आकडेवारीनिशी येतो, आपण संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम ठेवा, किती अत्याधुनिक इक्विपमेंट्स घेतली, किती नवीन मेडिकल कॉलेजेस मंजूर झाले, किती नवीन स्टाफ मंजूर झाला, या वर्षीच्या अर्थसंकल्पामधले आकडे आपण पाहू शकता. जे 2.5 वर्षाच्या काळामध्ये झालं नाही ते झालं. राजकीय भाग याच्यामधला सोडून देत. मुद्दा आता असा आहे याच्यामध्ये की तुलनेनं दाखल असलेले पेशंट्स, त्यापैकी नवजात बालकांची संख्या, जन्मताच त्यांची असलेली गंभीर परिस्थिती
अपघातग्रस्त आणि अतिवृद्ध यांची संख्या, या सगळ्याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरा विषय याच्यामध्ये एक राजकारणाचा याच्यामध्ये एक राजकारणाचा सुद्धा विषय आहे. तिथं तुमच्या अशोकरावांनी काय राजकारण खेळलं? रात्री 3 वाजता कसा खासदारांवर गुन्हा दाखल झाला? राजू वाघमारे ते आधी जरा बघा तुम्ही. त्या खासदार हेमंत पाटलांनी याच्या आधी SR वाकोडे नावाचा डीन आहे तिथला, 3-3, 4-4 वेळा त्याला स्मरणपत्र देऊन सांगितलं होतं की डीन तुमची जबाबदारी आहे, इथल्या सगळ्या परिस्थितीवरती तुम्ही नीटपणे लक्ष ठेवा. कारण की आमच्या नेत्यांनी, ऐका 2 मिनिटं शांतपणे आता ऐका, आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या डीनला सांगितलं की अहो तुमच्या कॅबिनच्या बाजूचं शौचालय इतकं घाणेरडं आहे की या आपण हे साफ करू. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्हाला डीन म्हणून राहण्याचा काय अधिकार आहे? त्यांच्यावरती त्या ठिकाणी त्यांनी स्वतः खासदार महोदयांनी तिथं पाईप धरला, त्यांनी ते साफ करायला त्यांना लावलं. असं केल्यानंतर रात्रीच्या वेळेला तिथली परिस्थिती नीट करणं हे सोडून दिलं आणि यांच्याशी संबंधित काही संघटनांचे लोक त्या डीनला घेऊन जाऊन पोलिसांवरती दबाव टाकत होते. माझा स्पष्ट आरोप आहे अशोक चव्हाण यांनी याचं राजकारण खेळलं आणि ते राजकारण कडून खासदार हेमंत पाटलांवरती अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल करायला लावला. मी उद्या राजू वाघमारेजी तुम्ही आमदार व्हाल, मी आमदार होईल, आपण जाताना एखाद्या अधिकाऱ्याची जात विचारायची की त्याला आधी काही बोलताना? आपण जनतेचे प्रतिनिधी म्हणून जेव्हा जाऊ, हेमंत पाटील जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेले, त्याची जात विचारायची का आधी? बाबा रे तू कुठल्या जातीचा आहे, तुला मी बोलू का, हे करायला लावता? एक या सगळ्यानंतर उत्स्फूर्तपणे हेमंत पाटलांची जी प्रतिक्रिया होती त्याच्यात अशोक चव्हाणांनी राजकारण केलं, पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी वेठीला धरलं. ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये लक्ष देण्याची गरज होती, तुमच्या विचाराच्या काही संघटनांनी त्या डीनला जाऊन तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी नेऊन वेळ घेतला. याच्यापैकी दुसऱ्या दिवशी मृत्यू झालेले ते वाचवता आले असते, आपल्याला तिथं लक्ष घालता आलं असतं. आणि मी स्पष्ट सांगतो, सरकार कुणाचंही असो, प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांचा आणि जी काम कसं चालतं, कोण काय करतो हे आपण जरा बघा. उद्धव ठाकरे काही रुग्णालयात जाऊन काम करत नव्हते. हायकोर्टाने स्वतः यामध्ये दखल घेतलेली आहे आणि हायकोर्ट उद्याच यावरती सुनावणी घेणार आहे. यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे, भाजपचे मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण आणि काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे जोडलेले आहेत. मी पुन्हा एकदा भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे जाणार आहे. अजितजी, खरं तर हॉस्पिटलमध्ये मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, आता त्याची हायकोर्टाने स्वतःहून दखल घेतली आहे. हायकोर्ट यावरती उद्याच सुनावणी करणार आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे माझं असं स्पष्ट मत आहे की हॉस्पिटल्स मधल्या प्रशासनावरती वचक ठेवणं हे जसं सत्ताधाऱ्यांचं काम आहे तसं विरोधकांचं सुद्धा काम आहे. सामाजिक राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी वारंवार अशा सार्वजनिक मालमत्ता ज्यांचा उपयोग सर्व स्तरातील लोक करतात, विशेषतः सामान्य जनता, हॉस्पिटल्स असेल, सार्वजनिक ठिकाणं असतील, सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणे असतील, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असेल, जे जे लोकांच्या उपयोगाचं भल्याचं आहे ते चांगलं चाललं पाहिजे. याकरता बघा, आपण बऱ्याच वेळेला एक स्थानिक समिती घेतो, तिच्यामध्ये सर्वपक्षीय लोक असतात, सगळीच मंडळी असतात. इथले अधिकारी जर हुकुमशहासारखे वागत असतील, बेजबाबदारपणे वागत असतील, निश्चितपणे मी म्हणून म्हणत होतो, कालचा जो संताप खासदार हेमंत पाटलांचा आहे तो अतिशय रास्त आहे. आणि राजीवजींना आणि अनिश रावांना माझं सांगणं असं आहे की राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बघा, दुर्घटना या प्रत्येक सरकारच्या काळामध्ये होत अजितजी, मात्र एक प्रश्न हा वारंवार पुन्हा उपस्थित होतोय की औषधोपचारांची कमतरता झाली का, औषधोपचारांचा तुटवडा झाला का? औषधोपचारांचा तुटवडा झाला नाही असं आपल्याला म्हणायचं आहे का? माझं स्पष्ट असं म्हणणं आहे, याच्यामध्ये औषधांची कमतरता जर झाली देखील असेल तर माननीय न्यायालय असेल, विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, सगळ्यांचंच म्हणणं असेलच ना, आमचं सगळ्यांचं. शेवटी घडलेली घटना अतिशय दुर्दैवी, याचं दुःख झालंच आहे. हे असं का घडलं याचा आपल्याकडून एक समिती तात्काळ नेमून निश्चित राज्य सरकार याचा शोध घेईलच, त्याची कारणं समोर येतीलच. माननीय न्यायालय देखील याचं कॉग्निजन्स घेत असेल तर ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, राजू वाघमारे सुद्धा परळच्या परिसरामध्ये सामाजिक काम करतात, दादरच्या परिसरात करतात. तिथल्या हॉस्पिटलमध्ये वारंवार तिथल्या प्रशासनाला जाग आणून द्यावी लागते. सरकार कुणाचंही असो, शेवटी तिथला प्रशासकीय अधिकारी जो मुख्य असतो, डीन असतो, तिथले जे लोक असतात, त्यांना सातत्यानं कार्यकर्ता भाव जागृत ठेवून आपण लोकांची सेवा करण्यासाठी आहात याची जाणीव करून द्यावीच लागते. आणि ही घडलेली घटना, पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे. वाघमारेजी, खरं तर हायकोर्टाने आरोग्य विभागाची अर्थसंकल्पीय तरतूद मागवलेली आहे, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे?
सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आहे की ही स्वागतार्ह घटना आहे की हायकोर्टाने याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला, कारण सरकार काही याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करेल असं वाटत नाही. बघा, एक साधं गणित तुम्हाला मी सांगतो. हाफकिनच्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या औषधांचा खरेदीचा व्यवहार होत होता. ज्यावेळी यांचं सरकार आलं, यांच्या आरोग्य मंत्र्यांचा पहिला राजीनामा घेतला पाहिजे. त्यांनी काय केलं, औषध प्राधिकरण आम्ही नेमतो, तामिळनाडूमध्ये आहे तसं. बरं ठीक आहे, तुम्ही नेमा, काही त्याला वाद नाही. पण मग ते नेमण्यासाठी एवढा वेळ का घेतला? ते नेमलं तर त्याच्यामध्ये सीईओ नाही, त्याचं काम चालू नाहीये. आता त्याचं काम चालू नाही, मग औषधाची ऑर्डर कोण देणार? औषधं मिळणार कशी? त्याची प्रोक्युअरमेंट कशी होणार? जे इक्विपमेंट बंद पडलेले आहेत ते नवीन करायचे असतील तर त्याची इक्विपमेंट कसे होणार? या सगळ्या गोष्टींमुळे या संपूर्णपणे ज्या या 3-4 ठिकाणची जी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये कम्प्लीट अगदी 0 डाऊन तुटवडा झाला औषधांचा आणि उपकरणाचा. त्याच्याबरोबर ज्या डॉक्टरांची भरती जेवढी करायला पाहिजे तेवढी भरती झालेली नाही. एक लेख होता, 243 मेडिकल कॉलेजेसची घोषणा मोदींनी केलेली आहे, पण मेडिकल असोसिएशननी स्पष्टपणे लेटर काढून सांगितलं की त्याच्यातली 50% कॉलेजेस असे आहेत की त्याची फॅकल्टीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे आपण फक्त घोषणा केल्या, तीच पद्धत महाराष्ट्रात झालेली आहे. महाराष्ट्राचे जे आरोग्य मंत्री आहेत त्यांचा तात्काळ राजीनामा घेणं क्रमप्राप्त आहे. कारण अशा प्रकारचे जर मृत्यू होत असतील आणि पहिल्या दिवशी झाले तरी दुसऱ्या दिवसापर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याकडे 24 तास आहेत. आपण तिथे औषधं कुठची लागतील, इक्विपमेंट कुठचे लागतील, किती तास लागणार आहे बाजूच्या हॉस्पिटलमधून तिकडे इक्विपमेंट द्यायला, पण ह्याच्यातली कुठचीही काळजी घेतलेली नाही. आणि याला जबाबदार आरोग्य मंत्री आहेत, याला जबाबदार सरकार आहे आणि सरकारचा ढिसाळपणा आहे. कारण मगाशी शिवसेनेचे प्रवक्ते की करोना काळामध्ये ज्या पद्धतीने याच प्रशासनाने काम केलं. आता मी परळमध्ये राहतो, प्रशासन माझा रोजचा संबंध आहे केएम, वाडिया, टाटा, टीबी हॉस्पिटल सगळ्या रुग्णालयांबरोबर. आता त्या डीनला पण आपण सांगितलं तर त्या डीनकडे जर ते औषधच अवेलेबल नाही, त्याच्याकडे ती टेस्टसाठी दुसरी मशीन नाही. राजूजी, हाच मूळ मुद्दा आहे की जो प्रकार संपूर्ण घडलाय. मी या मुद्द्यावरती प्रश्न घेण्यासाठी अनिशजी यांच्याकडे जाणार आहे. अनिशजी, खरं तर विरोधी पक्षनेते एकच मुद्दा मला बोलायचा आहे की जे हेमंत पाटील साहेबांनी केलं, खासदारांनी केलं, ते अगदी ती निषेधार्ह घटना आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कारण तुम्ही एका डॉक्टरला अशा पद्धतीने, ठीक आहे तुम्हाला राग आला असेल, काय आला असेल, म्हणून तुम्ही उद्या जाऊन त्याला उद्या त्याचा खून कराल की बाबा तुम्ही काम नाही बरोबर करत. अशा प्रकारे ही काही बेबंदशाही नाही आहे, ही काही मोगलाई लागून गेलेली नाही. प्रत्येकाला खासदारांनी स्वतः पाणी टाकलं, त्यांना सांगितलं तुम्ही घ्या झाडू, आपण दोघं मिळून साफ करू असं म्हणाले खासदार. मी अनिशजी यांच्याकडे जाणार आहे. अनिशजी, खरं तर आपल्याच पक्षातील नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सकाळी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हा जो संपूर्ण प्रकार घडलाय तो निंदनीय आहे. या संपूर्ण जे घडामोडी घडत आहेत, जे मृत्यू झालाय, त्यामध्ये डीन जबाबदार नाही, पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे असं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे. तर अजितजी चव्हाण म्हणतात की यामध्ये संपूर्ण राजकारण सुरू आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? राजकारण कसलं, तर औषधच नसतील तर तो काय करेल, तो काय करेल? अनिशजी बोला. वाघमारेजी आपल्याकडे येणार आहे. अनिशजी यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, आपल्याकडे पुन्हा येणार आहे. औषधच नसतील तर तो काय देईल याचा तर विचार करा तुम्ही. बरोबर. अनिशजी बोला. प्रशासनावर अंकुश असावा लागतो, तो अंकुश सरकारचा राहिलेला नाहीये. हेच प्रशासन कोविड काळात काम करत होतं, हीच आरोग्य व्यवस्था होती, हेच डॉक्टर्स होते, हेच नर्सेस होत्या, याच आरोग्य संस्थांचे कर्मचारी होते, पण त्याच्यावर अंकुश असावा लागतो. ह्यांचं काय म्हणणं आहे, उद्धव साहेब काय गेले नव्हते कुठे? बघा, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बघा तो काळच वेगळा होता. उद्धव साहेब प्रत्येक दवाखान्यात गेले नसतील, पण प्रत्येक दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांशी ऑनलाईनच्या मार्फत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, कुठे काय कमी आहे, काय जास्त आहे, कुठे औषधाचा तुटवडा आहे. कोविड सारख्या महामारीच्या काळात देखील हे सारं जागच्या जागी पुरवलं गेलं, तेव्हा तुमचे आमचे श्वास चालू आहेत. यांना हे नाही करणार साहेब. त्या डीनला तुम्हाला सांगू कसा इथे स्टंट करण्यात आला. ते डीन प्रभारी डीन आहेत, हे लक्षात घ्यावं अजित चव्हाण साहेबांनी. ते प्रभारी डीन आहेत, ते काही तिथे स्थायिक डीन नव्हते. त्यांना बोलवून घेण्यात आलं.
बोलवून घेऊन त्यांच्याकडून हा स्टंट करून म्हणजे तुम्ही हेमंत पाटील साहेब तुम्ही खासदार होते, खासदारांना एवढं कळायला पाहिजे सामाजिक आयुष्यात कसं वावरायचं असतं. एखाद्या डॉक्टरकडून तुम्ही स्वच्छता करून घेताय, मग तुम्ही ती 2 ऑक्टोबरला करून घ्यायला पाहिजे होती, साऱ्या दवाखान्याची करून. त्या दिवशी का तो स्टंट करण्यात आला बरं? खासदारांना एरवी जाऊन ते स्वच्छतागृह साफ करता नाही आलं का? त्यांना त्याच दिवशी कळालं की हे स्वच्छतागृह खूप घाणेरडं आहे. अशा डॉक्टरांना, ह्याच डॉक्टरांनी महाराष्ट्र सांभाळलाय, त्यांची किंमत करा. त्यांच्या जीवावर तुम्ही आम्ही जगतो. त्यांनी आपल्याला जगवलेलं आहे कोविड काळामध्ये. या सरकारने नाही जगवलं, ह्यांच्या लोकांनी नाही जगवलं. ह्यांनी त्या रेमडेसिवीर साठी ते गुजराती कोणतरी पकडले गेले तिकडे, मला वाटतं कांदिवलीमध्ये, त्यांना वाचवायला समज भाजपची टीम तिथे पोहोचली. हे महाराष्ट्राची काळजी घेणार. यांनी साध्या आम्हाला व्हॅक्सिन दिल्या नाही. तो व्हॅक्सिन तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. यांना जनावरांचा लंपी आजार कंट्रोल नाही करता आला, लहान मुलांची गोवरसाथ कंट्रोल नाही करता आली यांच्या या 2 वर्षाच्या काळामध्ये. आणि हे ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणार आहेत. आमचं नशीब आहे, देवाचे उपकार आहेत आमच्यावर. आमच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांनी आमचे श्वास वाचवले. हे बघा ना, एक दुसरी तिसरी घटना घडते. एखादी घटना आपण समजू शकतो, चला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठाणा झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, नांदेड झालं, नागपूर झालं. आता आपण अजून किती वाट बघणार आहोत? हे अजित पवार साहेबांचं हे काय ना लंगडं घोडं, ते त्यांना वाचवायचे, त्यांना वाचवू द्या, काही फरक पडत नाही. याच्यात राजकारण नाही झालं पाहिजे, पण कमीत कमी इथून पुढे आपण सुधारणार आहोत की नाही? आता हे मुंबई महापालिकेचं उदाहरण देतात. गेली 1.5 वर्ष मुंबई महापालिका यांच्याच ताब्यात आहे. खालीला लुटून खाल्ली, 8,000 कोटी लुटून खाल्ले मुंबई महानगरपालिकेचे. त्यामुळे ह्यांनी आम्हाला सांगूच नाही की मुंबई महापालिकेच्या दवाखान्यामध्ये काय चाललंय. उभा हिंदुस्थान त्या मुंबई महापालिकेच्या दवाखान्यामध्ये उपचार घेत असतो, फक्त मुंबईची जनता नाही घेत. त्या महापालिकेवर बोजा किती पडतोय, त्या आरोग्य व्यवस्थेवर बोजा किती पडतोय हे पहा. त्या डॉक्टरांना तुम्ही ज्या प्रकारे ते टॉयलेट साफ करायला लावलं ना, खासदार साहेब तुमच्याकडे अशी कितीतरी कामं पेंडिंग असतील, किंवा नागपूरचे उपमुख्यमंत्री म्हणून आपण काही जबाबदारी घेऊन आपण पण एखादं टॉयलेट साफ करू का? किंवा ठाण्यातून मुख्यमंत्री पण एखादं जबाबदारी घेऊन की माझं कुठेतरी चुकलं, मी प्रायश्चित्त म्हणून ते असतं ना आपल्या, मला वाटतं पंजाबमध्ये शिखांच्या गुरुद्वारांमध्ये ऐका जरा, ऐका ज्या लसीला तुम्ही करता ना, त्या लसी तुम्हाला कोणी दिल्या होत्या? केंद्र सरकारने दिल्या होत्या. नरेंद्र मोदीजींनी दिलेल्या लसींमुळे तुम्ही जगला. महाविकास आघाडीचं सरकार होतं म्हणून आम्ही जगलो. अरे बापरे, याच्यापेक्षा मोठा विरोधाभास काय असू शकतो? ठीक आहे, राज्यामध्ये एखादा अपघात घडल्यानंतर राज्य सरकारवरती टीका करण्याचा अधिकार आपल्याला आहे, पण याचा अर्थ कमरेचं काढून डोक्याला बांधा असं करू नका ना आपण. म्हणजे तुम्ही जगलात ते उद्धव ठाकरेंमुळे जगलात ते महाविकास आघाडीचं वर्तन आहे. इतकं विरोधाभासी आपण बोलू नका. माझं स्पष्टपणे सांगणं इतकंच आहे की अशा सगळ्या परिस्थितीत खासदार साहेबांच्या तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची जबाबदारी असते. ती प्रशासकीय जबाबदारी त्यांनी नीट पाडली पाहिजे. याकरता हेमंत पाटील त्यांना म्हणले की चला आपण करू का? राजू वाघमारे दुसरी होऊ शकते, मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे होती. ते बाजूला ठेवून तुमच्या अशोक चव्हाण हेमंत पाटलांवरती अॅट्रॉसिटी कशी दाखल होईल? अजयजी, मात्र अनिशजी यांनी एक प्रश्न केलेला आहे. अजयजी, अनिशजी यांचा एक प्रश्न असाही होता की शासन आपल्या दारी यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासन मोठ्या प्रमाणात खर्च करतं, मात्र आजची नांदेडच्या रुग्णालयातली परिस्थिती पाहता अनेक असे रुग्ण आहेत, अनेक असे व्हिडिओ देखील बाहेर आलेले आहेत की ज्यामध्ये औषधोपचारासाठी त्यांना बाहेर पाठवण्यात येत आहे. राजकारणाची पोळी भाजली पाहिजे म्हणून पहाटे 3 वाजता खासदारांवर कसा गुन्हा दाखल करून घेतला हे काँग्रेसचे लोक सांगत नाही. हे गटाचे लोक सांगत नाही. लोणी खायचे प्रकार सोडा. मला अतिशय वाईट वाटलं. प्रकार इतका संवेदनाशील होता की इथं पक्षभेद विसरून सगळ्यांनी त्या स्थानिक प्रशासनाची मदत केली पाहिजे. खासगी रुग्णालयांमधून तिथं काही तातडीनं डॉक्टर जातात का हे पाहिलं पाहिजे. आणि तुम्ही सांगता की वेगळं एक प्राधिकरण म्हणून राज्यामध्ये एक प्राधिकरण असावं. दक्षिण भारतामधल्या तामिळनाडूच्या धर्तीवरती असं राज्य सरकार जेव्हा गाडी बदलते थोडा खडखडाट होतो, काही अडचणी निर्माण होतात. म्हणून आजच्या काळामधली नक्कीच अजितजी, नक्कीच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर आपण म्हणताय की वेगवेगळ्या प्रकारे विकास कामं सुरू आहेत, रुग्णाच्या बाबतीत प्रशासन व्यवस्था दखल घेत आहे, मात्र सध्याची नांदेडमध्ये देखील वास्तविक परिस्थिती पाहता रुग्ण दगावत आहे. अत्यंत गंभीर असा प्रश्न आहे. अजितजी, अनिशजी आणि राजूजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज स्टेट महाराष्ट्राशी संवाद साधलात त्याबद्दल.